नव्या सरकारचा शपथविधी आज आझाद मैदानावर होतोय। या शपथविधीसाठी मुंबईतील वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले। आझाद मैदान आणि आसपासच्या भागात वाहतुकीत बदल करण्यात आले। आझाद मैदान परिसरातील पार्किंगची व्यवस्था नाहीये, त्यामुळे शपथविधीसाठी येणाऱ्या नागरिक आणि कार्यकर्त्यांना रेल्वेने येण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलंय। तर शपथविधीसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेले आहेत। आझाद मैदानात परिसरातील वाहतुकीमध्ये हे बदल झालेले आहेत, त्यामुळे मुंबईमध्ये आता शपथविधी येण्यासाठी लोकांना रेल्वेने येण्याचं आवाहन केलं गेलंय। तर या संदर्भातली अधिकची अपडेट्स घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडनं। सीमा, आज आझाद मैदानामध्ये आज महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। या शपथविधी सोहळ्याची कशा प्रकारे तयारी बघण्यात येते, मुंबईमध्ये कशा प्रकारे तयारी करण्यात आली आहे? नक्कीच आपण बघितलं तर प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर आज अखेर महायुतीचा शपथविधी सोहळा जो आहे तो आझाद मैदानावरती पार पडणार आहे। आणि या शपथविधी सोहळ्यासाठी खरं तर गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जय्यत आणि जंगी तयारी जी आहे ती आपल्याला संपूर्ण मुंबईमध्ये बघायला मिळत आहे। सध्या मी उपस्थित आहे आझाद मैदानाच्या परिसरामध्ये आणि त्या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे शिवसेना शिंदे गटाकडून, त्याचसोबत अजित पवार गटाकडून आणि महत्त्वाचं म्हणजे भाजपकडून या संपूर्ण परिसरामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली असून प्रत्येक पक्षाचे म्हणजे महायुतीमध्ये जे छोटे मोठे घटक पक्ष आहेत त्या पक्षाचे झेंडे सुद्धा आपल्याला प्रत्येक रस्त्यावरती या संपूर्ण परिसरामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। एकमेकांना शुभेच्छा देणारे बॅनर्स आपण इथे बघू शकतो, त्याचसोबत स्वागताचे बॅनर आपण या ठिकाणी बघू शकतो, त्याचसोबत एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुद्धा बॅनर या परिसरामध्ये झळकल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आजच्या या शपथविधी सोहळ्यासाठी महायुतीकडून मोठी तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। देशभरातील साधू संत आणि महंत या शपथविधी सोहळ्यामध्ये हजर राहणार आहे, उपस्थिती लावणार आहे। त्याचसोबत महत्त्वाचं म्हणजे स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे आज या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज हा शपथविधी सोहळा जो आहे मुंबईमध्ये आझाद मैदानावरती पाहायला मिळत आहे। खरं तर आपण जर बघितलं तर अनेक राजकीय घडामोडी घडल्या या मागच्या आठवड्याभरामध्ये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री पदाचा पेच सुटल्यानंतर एक प्रश्न उपस्थित केला गेला, एक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली होती, ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का, जी ऑफर त्यांना भाजपकडून देण्यात आलेली होती त्या संदर्भात त्यांची काय भूमिका आहे। खरं तर कालपर्यंत एकनाथ शिंदे यांना हा थेट प्रश्न विचारला गेला, त्यांनी नंतर म्हटलं की संध्याकाळपर्यंत हे क्लिअर होईल की मी उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार की नाही। जी माहिती मिळते त्यानुसार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते, कारण रात्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नक्कीच सीमा, तर आजच्या शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण भव्य दिव्य असा सोहळा पार पडणार आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि एकनाथ शिंदे हे देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असं बोललं जात आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।